मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याचं संकलन महिम भट्ट नावाच्या एका विद्वान पंडिताने स्वामींनी केलेल्या लीळा त्या विद्वान पंडिताने एकत्रित केला. लीळा चरित्र नावाचा ग्रंथ तयार केला. नका करू चिंता जड प्रपंचाची ऐहिक सुखाची प्रती सोडा. या सुखाची प्रती सोडा म्हणून लीळा चरित्रामध्ये आलेला एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतो आणि अगदी 5 मिनिटांमध्ये कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी विराम देतो. एक दृष्टांत तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. हे आदरणीय संत महंत तपस्विनी माता त्या दृष्टांताच्या आधाराने आपलं सर्वस्व देवाच्या चरणावर विलीन करतात. संन्यास काय एवढा सोपं आहे का दादा? हा तुम्ही हा शर्ट महिनाभर घालून दाखवा बरं, एकाच कलरचा. म्हणजे हा नका घालू, एकाच कलरचा घालतान का? एकाच कलरची साडी वापरतान का? एकाच कलरची वापरतान काही? नाही वापरणार ना. शर्ट वापरणार नाही, एखादा कलर. पॅन्ट नाही, अजिबात नाही. आम्हाला मल्टी कलर पाहिजे, चांगला पाहिजे, वेलवेटचा पाहिजे, त्यापेक्षा ती ब्रँडेड साडी पाहिजे, येवल्याची पैठणी पाहिजे, राजा राणी पाहिजे, वेगवेगळी पाहिजे ना. आमचा साधू संत महंत एकच ड्रेस, हे श्वेत वस्त्र, ते परंपरेने आलेलं तो पोशाख आयुष्यभर वयाच्या कितीही वर्षी संन्यास घेऊ द्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त काय करतोय तर एकच वस्त्र अंगावर धारण करतोय. कारण काय? त्याला संसारामधली नश्वरता कळालेली असते. या चरित्रामधला एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतो आणि अगदी 5 मिनिटांमध्ये. चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, स्वामी श्री चक्रधर भगवंत या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना एक दृष्टांत एक ठिकाणी सांगतात. या संसारामध्ये मनुष्य राहतोय ना, तुम्ही आम्ही राहताय ना, हा दृष्टांत तुमच्या मनामध्ये एकदम फिट करा. त्या इथून घेऊन जायचा असेल तर हा दृष्टांत घेऊन जा. एका गावामध्ये एक सावकार राहतोय, एका गावामध्ये एक सावकार राहतोय. त्या सावकाराला मुलं बाळ भरला संसार प्रपंच आहे. त्याला वाटतं आता माझ्यासारखा सुखी कोणीच नाही. वय होता आणि वय झाल्यानंतर उतार वयाला लागतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, देहाच्या या पायऱ्या सुरू होतात. म्हातारपण सुरू होतं. कुष्ठरोग त्या सावकाराला होतो. त्या धनाढ्य असणाऱ्या माणसाला कुष्ठरोग नावाचा आजाराला विलाज नाही. आणि कुष्ठरोग झाल्यानंतर हे औषध कर, ते औषध कर, काही फरक पडत नाही. शेवटी कुष्ठरोग अंगावर वाढला, तोंडाची लाळ वळू लागली. तो सावकार पुढेही बेडका टाकू लागला. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गडगडीत कंठ काप भारी. वयस्कर झाल्यानंतर मनुष्याच्या खोबऱ्याची वाटी होती, दात पडून जातात, खोबऱ्याची वाटी दिसते ती. गडगडीत कंठ कफ भारी, त्या कंठामध्ये कफ येतो. कृष्णत्वदीय पदमंगज पंजनांते, त्या भगवंताचं नामस्मरण करा. कारण प्राण प्राण समय कफ वात पित्ते, कंठावरोधन विदो स्मरण कुत असते. अरे स्मरण कधी करणार? कंठामध्ये कफ येणार आहे. सावकार इकडे तिकडे थुंकू लागला. अंगावर दुर्गंधी सुटली. सुनबाई यायची, घरातले यायचे, त्या सावकाराकडे पाहायचे, नाकाला हात लावून जायचे. पत्नी एक दिवस आली सावकाराजवळ. सावकाराचं ते रूप पाहिलं आणि ती पत्नी त्या सावकाराला म्हणते, अरे मर कोणी अजून जिता अशी का? शेजारी म्हणती मरेना का मेला, आणि कंटाळा येणे आम्हा. परंतु पत्नी
आणि ज्यावेळेस म्हणते अरे मर कोडे अजून जितासी का, सावकार थरथरत्या हाताने उठले. अरे तिच्यासाठी आयुष्य जगलं ती जर असं म्हणती, काहीच उपयोग नाही. घरातून निघाले सावकार आणि एका देवतेच्या मंदिरामध्ये गेले. दुबळेश्वराचं मंदिर राहू लागले. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा त्याच मंदिरामध्ये. देवता प्रसन्न झाली. अंगावरचा कुष्ठरोग नाहीसा झाला आणि कुष्ठरोग नाहीसा झाल्यानंतर घरच्यांना कळालं. घरचे यायला आले, बाबा घरी चला. कोणाच्या? आपल्या. सावकारांना कळालं संसार हे दुःखरूप आहे, पापाचं मूळ आहे आणि अनित्य आहे. जायचं नाही संसाराकडे. आलेल्या माणसांना सांगितलं, पत्नीला सांगितलं, पुत्राला सांगितलं, तुम्ही माझे नाही आणि मी तुमचा नाही. मग तुम्ही कोणाचे आणि तुम्ही कोणाचे आणि तुमचं कोण? असं विचारल्यानंतर सावकार कडकडले. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. हाताने टाळ्या तरी वाजवा. आता नाही मला चांगलंय म्हणून नका, म्हणजे कसं बनतोय म्हणून नका वाजवू. त्या देवाचं नाव तर घ्या. टाळ्या आपण कधी वाजवतो? आता काही सिरियल मध्ये काहीतरी झालं असंच व्हायला पाहिजे. म्हणतो देवाचं तरी म्हणा. भजन करूया. मुक्त ज्यांना तोंड आहे, ज्यांना हात आहेत, हात मस्तपैकी वरती करा. हाताने नाम घ्या, मुखाने टाळी वाजवा. देवाचं नाही जमायचं? नाही जमायचं का? मुखाने नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा. आता नाव वेगवेगळे असतात. आता वेळ नाही तर आता एकतर उशीर झाला सुरू व्हायला आणि 1.5 तास लागतो बऱ्यापैकी, नाही का? आणि ते अर्धा तास म्हणजे आपण 1.5 तास उरत सगळं प्रयत्न करतोय. नावं वेगवेगळी असतात. मी आळंदीला म्हणजे पूर्वी ग्रहस्थाश्रमी असताना आळंदीला एका सोबत लग्नाला गेलो. नावं वेगवेगळी असतात. ते नवरदेवाने एक नाव घेतलं. आता ते नाव तेव्हा कानात बसलं ते बसलंच. आता परत नाव घेण्याचा का प्रसंग आला नाही. त्यांनी नाव घेतलं होतं काळी मुंगी चट्ट्या पट्ट्याची. बायको माझ्या कराट्याची. असं नाव आपल्याला घ्यायचं नाही. कोणतं नाव घ्यायचंय? ज्या नावाने आपल्या जीवाचं भलं होईल ते नाव घ्यायचं. मस्तपैकी हात वरती करा. तुम्ही हात असले तर. नाही हात वर